लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात आश्रमशाळांबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी सर्रासपणे या ठिकाणी खेळ सुरू असल्याचं उघड झालंय। अन्न शिजवण्याच्या ठिकाणी दुर्गंधी आणि अस्वच्छता, व्यापाऱ्यांनी नाकारलेला सडलेला भाजीपाला, कीड लागलेले आणि बुरशीयुक्त कडधान्य, निकृष्ट दर्जाचा तांदूळ, डाळ आणि गव्हाचे पीठ विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव आश्रमशाळेतील अन्नपूर्णा किचनमध्ये उघडकीस आलेला आहे। आमदार हिरामण खोसकर यांनी काल गुरुवारी मुंडेगाव येथील सेंट्रल किचनला अचानक भेट दिली आणि या ठिकाणी हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। मुंडेगाव येथील सेंट्रल किचनमधून 44 आश्रमशाळांमधील 18,000 विद्यार्थ्यांना आहार पुरवला जात असल्यानं या सर्वच विद्यार्थ्यांच्या आहाराचा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आदिवासी विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारी असल्याचा प्रकार जिल्ह्यातील 44 आश्रमशाळांमध्ये घडत आहे। इगतपुरी तालुक्यात असलेल्या सेंट्रल किचनमध्ये जनावरेही खाणार नाही असा पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातोय। मात्र उपाशी राहण्यापेक्षा नाईलाजानं हे अन्न खाण्यावाचून येथील विद्यार्थ्यांना पर्याय नाहीये। दरम्यान यावेळी सेंट्रल किचनचे अधीक्षक महेंद्र सपकाळ आणि कैलास चव्हाण हे देखील उपस्थित होते। आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचा इशारा दिलेला आहे। तर स्वयंपाकासाठी कर्मचारी असूनही मशीनद्वारे चपात्या बनवत असल्याचं या पाहणीत उघडकीस आलेलं आहे। कच्च्या भाजलेल्या चपात्या विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत। स्वयंपाकाच्या खोलीत अतिशय अस्वच्छता, टेस्टिंग लॅबला कायमस्वरूपीचे लॉक, 2 दिवसांपूर्वी कापून ठेवलेले टोमॅटो विद्यार्थ्यांच्या आहारासाठी वापरण्यात आलेले आहे। तर सडलेला बटाटा, कीड लागलेली डाळ, निकृष्ट चिक्की ही विद्यार्थ्यांना आहारात दिली जात असल्याचं या पाहणीत उघड झालेलं आहे। सेंट्रल किचनमधील सर्व प्रकार अतिशय संतापजनक आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाशी अशा प्रकारचा होणारा खेळ धोकादायक असून या प्रकारात जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असा इशारा आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।